हाय फ्रेंड्स, मी स्वाती. लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण अगदी हेल्दी आणि पौष्टिक, चवीला अप्रतिम, करायला 15 मिनिटात. तर खूप कोणी याला तिखट रवा म्हणतात, तर कोणी याला उपमा म्हणतात. तर आमच्याकडे तर तिखट रवाच म्हटला जातो. तर इथं मी साहित्य घेतलेले आलं लसूण छान ठेचून घेतलं, हिरवी कोथिंबीर घेतली, बारीक चिरून कांदा घेतला आहे, त्याच्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे, तर शेंगदाणे घेतलेले. इथं मी थोडं तेल टाकून घेतलं आणि रवा भाजून घेते. रवा अगदी 3-4 मिनटं मी भाजणार आहे. आणि तिखट रव्यासाठी जास्त आपण आहे ना रवा भाजून नाही घ्यायचा. तर अशा पद्धतीने आहे ना छान 3-4 मिनटं मी रवा भाजून घेतलेला आहे. इथं बघू शकता, फक्त नॉर्मल असा कलर चेंज होऊ दिला. त्याच्यानंतर आहे ना आपण एका ताटात काढून घेणार आहोत. बघू शकता, मी अगदी जवळून दाखवते. आता मी इथं रवा काढून घेतला. तर इथं मी तेल टाकून घेते. आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर छान मोहरी तडतडली आहे, जिरंसुद्धा लाल झालेलं आहे. आता आपण शेंगदाणेसुद्धा लाल होईस तोपर्यंत परतून घेणार आहोत. शेंगदाणासुद्धा लाल झाला की त्याच्यात आपण आहे ना हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. हिरवी मिरची नंतर कांदे आणि हिरवी मिरची आपण एकत्रच टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने मस्त छान परतून घ्यायचा. परतून घेतल्यानंतर आहे ना त्याच्यानंतर ठेचून घेतलेला आलं लसूण टाकायचा. खूप छान नंतर फ्लेवर खूप छान येतो सुरुवातीला टाकण्यापेक्षा नंतर टाकल्याने. तर आता मी टोमॅटोसुद्धा टाकून घेतला, कारण आपला जो कांदा होता ना तो लाल मस्त झालेला आहे. आणि इथं कोथिंबीरसुद्धा मी फोडणी सहसा वापरते, त्याचं टेस्ट पण चांगली येते. तर इथं माझी छान अशी फोडणी देऊन झालेली आहे. तर आता मी पाणी न वापरता त्याच्यातच मी येणार रवा एकदा परतून घेणार आहे. खूप छान टेस्ट येते. तुम्ही असा एकदा करून बघा अशा पद्धतीने. बघू शकता, मी अगदी 1 मिनिट असं परतून घेते अशा पद्धतीने. तर परतून झाल्यानंतर आहे ना आता आपण अगदी कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं होतं तेच टाकायचं. थंड अजिबात टाकणार नाही आहोत. तर माझा 1 वाटी रवा होता ना, तर मी 3 वाटी पाणी घेतलेलं होतं आणि अजून थोडं टाकणार होते, पण बरोबर झाल्यामुळे मी अजिबात टाकला नाही. आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, इथं बघू शकतात. तर आता छान व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने. छान असं मिक्स झाल्यानंतर आहे ना मी आता आहे ना 5 मिनटासाठी ना झाकण ठेवून देणार आणि गॅस अगदी कमीच ठेवायचा. तर आता बघूया चला की कसा झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त असा मोकळा आणि अगदी लुसलुशीत. तर बघू शकता, तर इथं चवीलासुद्धा अप्रतिम होतो आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकतात. तर नक्कीच करून बघा. आणि लाईफ इज यमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता किती छान आणि मस्त असा झटपट असा लुसलुशीत आपला तिखट रवा झालेला आहे. तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.